नमस्कार. मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे. मित्रांनो, यापूर्वी मी मृत्यूपत्र कसं करावं, ते करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, मृत्यूपत्र करावं का बक्षीसपत्र करावं यासंबंधी थोडक्यात विश्लेषण केलेलं आहे. मी आज रोजी रिव्हर्स मॉर्गेज म्हणजे काय याविषयी थोडक्यात विश्लेषण करणार आहे. कारण माझा विधी कक्षाचा मूळ हेतू हा अवेअरनेस ऑफ लिगल सिस्टीम किंवा लॉमॅन टू लेमॅन असा आहे. रिव्हर्स मॉर्गेज ही जी संकल्पना आहे मी मिनिस्ट्री ऑफ फायनान्सनी 2008 मध्ये अस्तित्वात आणलेली आहे. याची बऱ्याच लोकांना माहिती नाही, परंतु जर माहिती असेल तर तिचा उपयोग फारसा होताना दिसत नाही. एखादी व्यक्ती जेव्हा शिक्षण घेते, शिक्षण घेतल्यानंतर ती नोकरी करते, व्यवसाय करते आणि त्या मिळालेल्या उत्पन्नातून ती स्वतःचं घर ही निर्माण करते आणि त्या घरामध्ये ती आपलं संबंध आयुष्य ही घालवत असते. आणि वयाचा एकदा तो सेवानिवृत्त झाला की मग त्याचं मिळणारं जे सोर्स ऑफ इन्कम आहे हे बंद होतं. पूर्वी कर्मचाऱ्यांना त्याचं निवृत्ती वेतन मिळत होतं, परंतु 2005 नंतर त्याचं निवृत्ती वेतन बंद झालं आहे. थोडक्यात वयाच्या 60 नंतर त्याचं उत्पन्न बंद होतं. दरम्यानच्या काळात एखाद्या व्यक्तीने त्या माणसाला विचारलं, बाबा तू काय करतो? तर तो उत्तर देतो, मी की सेवानिवृत्त झालेलो आहे. मग विचार, तुझे मुलंबाळं काय करतात? तो म्हणतो, मुलगा हा अमेरिकेत असतो, आउट ऑफ इंडिया असतो की आउट ऑफ स्टेट असतो, त्याला चांगला पगार आहे, त्याला चांगलं पॅकेज आहे. मुलगी काय करते, जावई काय करतात? ते म्हणतात ते पण चांगल्या ठिकाणी आहे. मग त्याला विचारलं की मग तुला आता काय ते मदत करतात का? त्यावेळेस तो उत्तर देतो की त्यांचंच त्यांना पुरत नाही, त्यांना पण कर्जाचे हप्ते आहेत, म्हणजे ते काही यांना पैसे देत नाही आणि यालाही त्याचं उत्पन्न पुरत नाही. मग उर्वरित आयुष्य त्या व्यक्तीला जर सन्मानाने जगायचं असेल तर त्याला आर्थिक गरज असते आणि ती आर्थिक गरज भागविण्यासाठी मग त्यांनी हे जे कष्टाने उभारलेलं जे घर असतं हे त्याला कामी येतं. त्यासाठी रिव्हर्स मॉर्गेज नावाची संकल्पना ही उदयास आली. रिव्हर्स मॉर्गेज हे कोणाला ॲप्लिकेबल आहे की ज्या व्यक्तीचं वय वर्ष 60 किंवा 60पेक्षा जास्त झालेलं आहे, त्याची पत्नी ही 55 पेक्षा जास्त आहे. नंबर 2, त्या व्यक्तीने जे घर घेतलेलं आहे ते त्याचं स्वकष्टार्जित मालकीचं आहे. नंबर 2, अशी व्यक्ती त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडे अर्ज करते की हे घर माझ्या मालकीचं आहे, मला तुम्ही कर्ज द्या. त्यावेळेस त्या व्यक्तीचं त्या बँकेमध्ये परमनंट अकाउंट पाहिजे. त्या व्यक्तीने जर मृत्यूपत्र केलं असेल तर त्याने ते मृत्यूपत्र बँकेत सादर केलं पाहिजे. आणि अशा प्रकारचा अर्ज बँकेत आल्यानंतर बँक प्रथम बघते की व्हेदर द टायटल ऑफ दॅट पर्सन इज क्लिअर, मार्केटेबल अँड फ्री फ्रॉम एन्कम्ब्रन्सेस आहे का नाही बघते. त्या मिळकतीचं ते व्हॅल्युएशन काढतात. जर मिळकतीचं व्हॅल्युएशन समजा 3 कोटी असेल आणि ती मिळकत जर पुण्यात असेल तर ती इन्स्टिट्यूशन त्याला त्या कर्जाच्या 90% म्हणजे जवळजवळ 2.5 कोटी रुपये त्याला त्या लोन देतात. जर मिळकत शहरामध्ये असेल तर त्याला 80 ते 85% लोन देतात. ग्रामीणमध्ये असेल तर 75 ते 80% हे लोन दिलं जातं. आता हे लोन दिल्यानंतर त्याला एकदा हे लोन दिलं की ते लोन त्याला ते 1-2 देतात किंवा टप्प्याटप्प्याने देतात किंवा दरमहा देतात किंवा 3 महिन्याने देतात. त्याचा व्याजदर हा प्रत्येक बँकेचा व्याजदर हा ठरलेला असतो. एखाद्या बँकेकडे 9% असेल, एखाद्याकडे 10% असेल आणि एखाद्याकडे 11% असेल. याचा महत्त्वाचा फायदा असा की तुम्ही तुमच्या घरात मालकी हक्काने राहतात. तुम्हाला इथे दरमहा हप्ता भरण्याची गरज नाही आणि हे घर तुम्ही तुमच्या मालकीचं आहे असं समजून तुम्हाला ती एक भावना निर्माण होते. आणि मग तुम्ही तुमच्या मृत्यूनंतर जर तुमच्या वारसाने जर ते कर्ज
फेडलं, समजा त्या घराची किंमत 3 कोटी होती आणि समजा 1 कोटी त्यांनी खर्च केले असतील, तर ते 1 कोटी भरून तो बँक इन्स्टिट्यूशन त्या मुलांच्या नावाने ते घर त्यांच्या नावाने करून टाकतात. परंतु यदा कदाचित जर मुलाने कर्ज फेडलं नाही तर ती फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ते घर विकतात, उरलेले पैसे हे ते मुलांना परत करतात. मित्रांनो, ही जी स्कीम आहे ही विशेषतः ज्यांना मुलबाळ नाही नंबर 1, किंवा ज्यांना फक्त मुली आहेत नंबर 2, किंवा ज्यांना मुलं आहेत आणि ते परदेशामध्ये राहतात आणि परत येण्याची शक्यता नाही, अशा लोकांसाठी ही स्कीम अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे ही जी स्कीम आहे ही ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त उपयुक्त आहे. मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.